देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष उलटून गेली तरी लोकांना जाण्यायेण्यासाठी नदीवर पूल होत नसेल। महिला, आजारी माणसं, शाळकरी मुलं आणि काही वेळेस प्रेतही नदीच्या पाण्यातून उचलून न्यावी लागत असेल तर हा लोकप्रतिनिधींचा नाकर्तेपणा आहे। 10 वर्ष भाजपाचे आमदार, भाजपाचे खासदार आणि गावची सत्ता ही 10 वर्ष भाजपाच्याच ताब्यात असेल आणि तरीही जाण्या येण्यासाठी ग्रामस्थांना जीवघेणी कसरत करावी लागत असेल तर ही भूषणावह बाब नसून सत्ता भोगणाऱ्यांसाठी लाजिरवाणी बाब आहे। तालुक्यात जिल्हा परिषद अध्यक्ष पद 2.5 वर्ष, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा नियोजन समितीवर तालुक्यातील भावी आमदार, तरी पुलासाठी दमडीचा निधी नाही। त्यामुळे येत्या 15 दिवसात वाघोली येथील कुरण वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर आणि नदीवर पुलासाठी नदीची तरतूद झाली नाही तर लोकप्रतिनिधी आमदार मोनिका रादळे यांच्या कासार पिंपळगाव येथील निवासस्थानी राहुटी टाकून मुक्कामी आंदोलन करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे महाविकास महासचिव प्राध्यापक किसन चव्हाण यांनी दिलेला आहे। आज वाघोली येथील 300 ते 350 लोकसंख्या असलेल्या कुरण वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर आणि नदीवर पुलाचं काम तात्काळ व्हावं, आमदार खासदार निधी मिळावा यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या व ग्रामस्थांच्या वतीने प्राध्यापक किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नदीच्या पाण्यात उतरून जलसमाधी आंदोलन करण्यात आलेलं आहे। यावेळी अनेक मोठ्या संख्येनं ग्रामस्थ उपस्थित होते। यावेळी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी महादेव भोसले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता रामकृष्ण सरोदे, मंडळ अधिकारी ए फुलमाळी, कामगार तलाठी जयश्री महामुनी उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा कोण म्हणतो देणार नाही। निष्क्रिय आमदाराचा, निष्क्रिय आमदाराचा पोलिसांनी काढावं बाहेर त्यांना, पोलिसांनी भीट येत आहे, भीट या पोलिसा पटकर भीट येत आहे पोलिसांनी। बघा बंदोबस्ताला आलेत, आपण हात नका लावू। आम्ही रोज कसं येतो जातो, आम्ही कसं रोज येतो जातो बघा या पाण्यात उभं राहून चर्चा करावं लागेल ना। रोज आमच्या माता भगिनी जातात। बोला बोला बोला, बरोबर दोबारा बाहेर निवेदन नाही, निवेदन आम्ही आहोत नाही तर करा चर्चा, सांगा आम्हाला। आम्ही आमच्या माता भगिनी डॉक्टर बाबासाहेब होतीच्या त्यांनी मी 2 शब्द बोलायला मला संधी दिली, त्यावेळेस मी तुमचे आभार मानते। कुरण वस्तीची अशी परिस्थिती आहे, काही जाण्या येण्यासाठी रस्ता नाही। अनेक सरपंच होऊन गेले, अनेक सदस्य होऊन गेले, त्यांनी या महिलांची किंवा या पुरुषाची अनेक अडचणीपासून त्यांनी काही त्यांची दखल घेतलेली नाही। माझी आई वारली तर तिची प्रेत न्यायला, आम्हाला सुद्धा पेटी न्यायला इथून जायला जागा नव्हती। गावातले लोक गावात, वस्तीवरचे लोक वस्तीवर, मग अशा मरणाच्या स्थितीत असलेल्या गावचे सरपंच ह्या लोकांसाठी काय करू शकतात? काहीच करू शकत नाही। तुम्ही तुमचे आमेज दाखवतात आणि माझा भाऊ पण भरपूर आजारी होता, मरण्याच्या दारीत। आम्ही ती परिस्थिती कशी काढली फक्त आम्हालाच माहिती। मग हे गावचे सरपंच अनेक होऊन गेले, तुम्ही दबावाखाली का घेतात? दबावाखाली घेऊ नका तुम्ही दलित वस्तीला। दलित वस्ती हा एक मोठा आवाज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। अशी प्रत्येक महिलांची गरज आहे। कोणी गरोदर महिला आहेत, कोणी डिलिव्हरीच्या महिला आहेत, लहान मुलं शाळेत जातात, मुलं काय रोज होत नाहीत, मुलांसाठी खूप कष्ट करावा लागतात। त्या मुलांची शाळेची दखल कोण घेईल? तुमच्या गावच्या सरपंचाची मुलं व्यवस्थित गाडीत जातात येतात, तशा वस्तीवरच्या मुलांची काय सोय? अनेक आजारी असतात, जाऊ द्या, बाकीचे काय असू द्या, पण तुम्ही निदान रस्त्याची तरी सोय करा। हा, तुमच्या महिला पायी चालतात का? तुमच्या महिला खिडकीच्या आत बसून लोकांशी बोलणं करतात, याचे काय करणार तुम्ही? त्यामुळे चव्हाण सरचे आम्ही आभार मानून माझे 2 शब्द
थांबवते. वाघोली गावातील ही कुरण वस्ती, या कुरण वस्तीवरती 300 ते 350 लोकसंख्या. जाण्या येण्यासाठी या नदीवरनं पुलाचं काम झालं पाहिजे या प्रमुख मागणीसाठी आज आपण प्रशासनाला निवेदन दिल्याप्रमाणे नदीमध्ये उतरून जल आंदोलन करत आहोत. वस्तीवरील सर्व आमच्या माता भगिनी आहेत, लहान मुलं आहेत, शाळेमध्ये जाणारे मुलं आहेत, तरुण मित्र आहेत. प्रशासनाच्या वतीनं देखील गटविकास अधिकारी आणि त्यांचे सर्व सहकारी महसूल विभागाचे अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत. आताच आपल्या काही भगिनींनी आणि कार्यकर्त्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर ही जर अवस्था असेल तर मला असं वाटतं की हे अत्यंत दुर्दैवी आहे. आपण शासनाचा, प्रशासनाचा, या भागाच्या आमदाराचा, खासदाराचा जाहीर निषेध या निमित्ताने करतो की 10 वर्ष या भागामध्ये भाजपचे आमदार आहेत. मागच्या 5 वर्षाला भाजपचेच खासदार होते. 10 वर्ष झालं भाजपच्या ताब्यामध्ये ही ग्रामपंचायत आहे. आता मताचं गणित मांडलं आपण, मतदान थोडं बाजूला ठेवू, परंतु नागरिक सुविधा देणं हे सरकारचं काम असतं. रस्ते असतील, पाणी असेल, विजेची व्यवस्था असेल, हे सरकारनं केलं पाहिजे. परंतु 8 दिवस जर वस्तीचा संपर्क तुटत असेल पाणी जास्त आल्यामुळं आणि प्रशासन मात्र लक्ष देत नसतील तर मला असं वाटतं की मित्रांनो, आपल्या सगळ्यांना विचार करण्यासारखी वेळ आलेली आहे. या भागामध्ये गेल्या 10 वर्षापासून आमदारांना अनेक रस्त्यासाठी निधी दिलेला, परिसरातील रस्त्यांना निधी दिला नाही पाहिजे तर दिला पाहिजे, रस्तेही झाले पाहिजे. परंतु एक 300-350 लोकसंख्या असणारी वस्ती आणि त्या वस्तीला जाण्यासाठीचा जो पूल आहे त्या पुलासाठी जर रुपये देत नसतील, जवळ येऊन जातात आणि रस्त्याचं उद्घाटन करतात परंतु पुलाकडे लक्ष जात नाही, याचा विचार गंभीरपणे आपण घेतला पाहिजे. पूर्वीही आपल्याला संघर्ष करावा लागला, आजही संघर्ष करावा लागतो. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीच्या माध्यमातून मोठं शस्त्र आपल्या हातामध्ये दिलं आंदोलनाचं, आणि त्याच्यामुळे तुम्ही सर्वजण आलात. 7 तारखेला मला बोलवलं वस्तीवरती, मी 7 तारखेला आलो. या पुलाच्या कामामध्ये या भागातला माजी ग्रामपंचायत सदस्य तुम्हीच लोकांनी निवडून दिलेला. त्याने 15 ऑगस्ट 2019ला ग्रामसभेचा ठराव मांडला आणि 2019 मध्ये तो ठराव घेतला की या रस्त्याचा, या नदीवरचा पूल झाला पाहिजे.